तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. हर्षद ऑल टाईप ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण जाणार आहे गणपतीजी आणायला. सकाळचे वाजले 6, बघू शकता तुम्ही. मी ॲक्च्युली बोलत का नव्हतो, चाईमधले सगळे झोपले होते त्याच्यामुळे. बाहेर पण बघू शकता मस्त वातावरण होतं, ढग पण आले होते. सकाळ एकदम लय खूप बरं वाटतं. ॲक्च्युली कामावर जाण्यासाठी तर मी उठतोच. तर चला आपण आता जाऊया खाली. आपले वाट बघतायत मामा आणि माझा मित्र आहे, तर आपण तिकडे जाऊया लवकर. तर आता आपण आलो आहे खाली आपल्या कारखान्याजवळ आहे. बघा मामा आणि चेतन उभा आहे. अजून गणेश आहे, तो दुसरा माझा मामा, तो तिकडे होता कांजूर मार्गला. तर आता आपली ही बाईक आहे आपली, आणि मित्राची माझ्या ती समोर बाईक आहे ती ठेवली आहे. जाता आता लगेच चायवाल्याच्या दुकानावर गेलो, कारण की पहिला उठल्या मला चाय लागते. ॲक्च्युली मला कॉफी लागते, पण चाय बनवत होता, बोललो गरम गरम, बोललो चल दे चाय. तसंच चाय पिऊन मस्त. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला पेन हमरापूरमध्ये 2023मध्ये कशा मूर्त्या आहेत त्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत. कारण की तिकडे पण प्रॉब्लेम चालू आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या मुंबईमध्ये अलाउड नाही, तरी पण आम्ही चाललो आहे, घेऊन येणारच गणपती बाप्पांसाठी. आम्ही करणारच. कारखाना आम्ही बंद नाही करणार, पण काय ना काहीतरी करणार आम्ही. त्या इच्छुकाने आम्ही चाललो आहे. दरवर्षी आम्ही 4 व्हीलर घेऊन जातो, पण यावेळी आम्ही बाईक घेऊन चाललो आहे, कारण की बोललो जरा बाईकनी पण मजा करूया, जरा बरं वाटत होतं. पूर्ण गोवा रोड आता असा सिमेंटचा होणार आहे. तुम्ही बघू शकता मस्त रोड झाला आहे. आणि सकाळचं वातावरण असं एकदम पूर्ण वरती आभाळ भरले ना. पाऊस येतोय, थोडा मधीच जातोय, येतोय थोडा मधीच जातोय. पाऊस थोडासा पडला पाहिजेतच. मस्त बरं वाटत होतं. मामा कॅमेरा एकदम साईडला घेतोय. असं वाटत असेल तुम्हाला की आम्ही रोडच्या खाली उतरतो, पण तसं नाही. गाड्या मला कोणत्या पण द्या, मी सगळ्या गाड्या ऑल टोटल गाड्या चालवतो, कारण की गाडीमध्ये असं हे काय प्रॉब्लेम नाही. आणि हा 712 हॉटेल तुम्ही बघू शकता, किती फेमस हॉटेल आहे 712 म्हणून. ह्याची ॲक्च्युली भरपूर ठिकाणी हॉटेल आहेत. तेच आपल्या गोवा रोडला पण एक 712चं एक हॉटेल खोललेलं आहे लोकांनी, मस्त हॉटेल आहे. बघू शकता बाजूला एकदम हिरवी झाडं बिडं, एकदम मस्त. असं वाटतंय असंच गावी जावं निघून. आता हा जो लोकेशन आहे, हे जे लोकेशन आहे हे कर्नाळाचं लोकेशन आहे. कर्नाळा उतरलोय आता खाली, कारण की मामा घाबरत होता कर्नाळा घाटामध्ये मोबाईल पकडताना. रोडमध्ये मध्ये असे खड्डे येत होते, त्याच्यामुळे मामा काय घाबरलाच होता. बघू शकता तुम्ही. आता जी पुढे चालवते ती मी गाडी चालवतोय.
पुन्हा सगळं झोप लागत होती, त्याच्यामुळे मस्तपैकी आम्ही जाता बोललो थोडंसं चाय पिऊया. तर ॲक्च्युली तर या बाकीच्यांना चाय प्यायची होती. मी बोललो नाही, मगाशी मी चाय पिले, मला कॉफी प्यायची. कॉफी पिल्याशिवाय मला जमत नाही. मस्तपैकी मग इथं कॉफी घेतली गरम. ते मटकीचे एकदम मातीचे कप असतात, त्यामध्ये त्यांनी आम्हाला कॉफी दिली. मी पहिल्यांदा प्यायलो त्या कपामध्ये, मस्त वाटत होतं. आणि या आपल्या 2 गाड्या आहेत, या 2 गाड्यांवर आपण चाललो आहे. रेडवाली आपली आहे, ती दुसरी आहे ती चेतनची आहे. आणि हा आपला गोवा रोड आहे. नवीन ST पण आली, तुम्ही बघू शकता. ही ब्लू कलरची ST आहे नवीन. ती मस्त गाड्या काढल्या सरकारने. खरंच काहीतरी बदल झाला आहे. म्हणजे आता हा गणेश मामा माझा गाडी चालवत आहे, शिकतोय ॲक्च्युली गाडी. जितू आई गणेश मामा गाडी शिकतोय, तरी पण त्याला बोललो बाबा हळूहळू चालव, जास्त घाई करू नको. तर आता आपण पोचलो आहे हमरापूरमध्ये, गावामध्ये आलो आहे. हा गावातला रोड आहे, बघू शकता. पहिलाच कारखाना इथं पुढे लागला होता, तुम्हाला मी दाखवतो. जरासं थांबलो होतो आम्ही, थोडंसं पाहिले, भरपूर चुका होते. बोललो थोडं फ्रेश होऊया आणि तसंच निघूया. मस्तपैकी जोतो आपला फोटो वगैरे काढत होते, बोललो काढून घ्या. पुन्हा येताना आपली अवस्था अशी नसणार, पूर्ण आपले कपडे वगैरे सगळे मळलेले असणार. त्याच्यामुळं बोललो की आत्ताच फोटो वगैरे काढून घ्या. माती पण पूर्ण भिजली होती बाजूला, पाऊस पडला होता इथं आम्ही यायच्या अगोदर. चला आपण आता पहिल्या कारखान्यामध्ये पोहोचलो आहे. पहिला कारखाना तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली इथं भरपूर मोठा कारखाना होता हा. पहिला कारखाना बघू शकता तुम्ही. ह्यावेळी आम्ही लवकर आलो, त्याच्यामुळे जरा गणपती कमी आहेत. तुम्हाला आतमध्ये गोडामधले पण दाखवतो. हे जे गणपती बनवले हे सॅम्पल गणपती आहेत. म्हणजे जे हे काचमे लावले तर सगळे पॅटर्न तुम्हाला ह्याच्याकडे आतमध्ये भेटणार. बघू शकता बघा. आता ही केवढी मोठी मूर्ती तुम्हाला मी दाखवतो. ही मूर्ती नीट भरपूर मोठी, ही तरी पण नाही ना 10 फुटाची मूर्ती आहे. पूर्ण असे साचे वगैरे बघा, या लोकांनी साईडला असे ठेवलेले आहेत. बघू शकता किती मस्त मूर्ती आहे. हिला ओरिजिनल धोतर, ओरिजिनल शाल वगैरे अशी घालायची, तशी निकेड बॉडी बोलतात त्याला. आता मी गेलो आहे खाली, बघू शकता माझ्यापेक्षा किती आहे. माझी 6 फूट हाईट आहे. 8.5 फूट असणार ही मूर्ती. 8 फूट आहे. प्रभाव पण आहे ना हिला. ही प्रभाव पकडून ही असणार 11-12 फुटाची मूर्ती असणार ही. तर चला आपण आता आतमधल्या मूर्त्या बघूया. बघू शकता आतमध्ये बघा किती गोडाम त्यांचा भरलेला आहे. त्यांना अशी मूर्ती पाहिजे होती बोलत होते ते. तीच मूर्ती आम्ही शोधत होतो. बघा किती मूर्त्या भरलेल्या आहेत बघा. प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला 1-1, 2-2च पॅटर्न भेटणार. आता हे एका पॅटर्नचेच मूर्त्या, म्हणजे एकसारखेच एकच मूर्ती तुम्हाला बघायला भेटणार. जर टिटवाळा बोललो तर टिटवाळाच मूर्त्या असणार यांच्याकडे. म्हणजे 2-3च पॅटर्न असतात, जास्त पॅटर्न नसतात यांच्याकडे. आतमध्ये कलर काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. कलर काम पण बघा आतमधल्या साईडला चालू आहे. आम्ही सकाळी मॉर्निंगला लवकर गेलो तर कोण नव्हतं. थोडा अजून लेट आलो असतं तर कलर काम करताना पण तुम्ही बघितलं असेल. आणि हा ज्यांचा हे आहे त्यांचा कारखाना आहे, त्यांचा बंगल्याचं काम चालू आहे. सगळे आगरी लोक असतात. आता आपण दुसऱ्या कारखान्यामध्ये आलो आहे. बाजूला बघूया पवन आर्ट. आता ह्या लोकांनी पण बघा, हे जे बाहेर पीस ठेवलेत हेच तुम्हाला आतमध्ये गणपती तुम्हाला बघायला भेटणार. हे सिंगल पीस ठेवलेत त्यांनी दाखवण्यासाठी की हे आमच्याकडे पीस आहेत. बाहेर आपण चॉईस करायचे, आपल्याला कोणते आवडतात बघायचे. त्यामध्ये तुम्ही 1 मूर्ती पाहिजे 1 घेऊ शकता, 2 पाहिजे 2, 100 पाहिजे 100 मूर्त्या तुम्हाला भेटतील. त्या लोकांकडे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला आता मी दाखवलं तर स्टॉक किती जमा असतो किती नसतो. ॲक्च्युली ह्याच्याकडे जास्त मूर्त्यांचे पॅटर्न आहेत. बघू शकता. हे बघा आता हा साच्यामधून साचा लावतायत. ॲक्च्युली हे रबरचा साचा असतो. सगळं एकदम व्यवस्थित लावावं लागतो असं वाटतं तुम्हाला. ते एकदम सोपं आहे, पण एकदम त्याला व्यवस्थित करून त्याला एकदम कानाकोपऱ्यामध्ये बरोबर गेला पाहिजे तो रबर. तुम्ही बघता आता कसं आहे ते कसं नाही. हे बघा हे जे उभे करून ठेवलेत असे आडवे, म्हणजे उभे करून ठेवले, याच्यातून वरतून ते लोक
प्लॅस्टर टाकणार त्यामध्ये, तुम्हाला तो पण व्हिडिओ पुढे बघायला भेटणार आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, लास्ट पण तो व्हिडिओ बघत राहा, कारण की असे भरपूर व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबमध्ये बघायला कमी भेटतील. आता बघा, आता हे हात जो जॉईंट आहे तुटलेला, म्हणजे तुटलेला नाही, साच्यामध्येच ॲक्च्युली ते हात नसतात, काय काय ना सोड नसते साच्यामध्ये. कधी असे ते लोक ज्या खुल्या गोष्टी असतात त्या साच्यामध्ये नाही निघत, त्या नंतरला लावावं लागतात जॉईंट करून, ते पण तुम्हाला बघायला भेटेल. बघू शकता साच्यामध्ये बघा, असं पहिला लावायचं, पहिला हे प्लॅस्टर बोलतात, त्यानंतर कात्या टाकतात आतमध्ये, कात्याने मूर्ती कडक राहते, मजबूत राहते. बघू शकता आता ते कात्याने पहिला एकदम प्लेन करतात, त्यानंतर ते एका टोपामध्ये प्लॅस्टर घेऊन त्याला मारणार ते लोक. बघा एकदम कानाकोपऱ्यामध्ये गेलं पाहिजे ते, एकदम हे करतात व्यवस्थित एकदम. आता हाताबितामध्ये ते एका कोपऱ्यामध्ये टाकत जाणार, जे मेन जे हलकी हलकी साईड असते त्या साईडमध्ये ते लोक दाबत नेतात. कात्या टाकावंच लागतो, कात्या टाकला नाही तर प्लॅस्टर कसं राहणार एकदम कडक, त्यामुळे त्यांना कात्या टाकून तो तेवढा सपोर्ट भेटतो मूर्तीला आतमधून. बघू शकता आतमध्ये काम चालू आहे दुसऱ्या कारखान्यामध्ये. ही टाकी आहे, त्यांना पाणी एक्स्ट्रा लागतं. हा जो आहे हा कात्या आहे, बघू शकता मोठ्या मूर्तीचा साचा आहे, हा 4 फुटाच्या मूर्तीचा साचा आहे. बघू शकता याच्यामध्ये पण बघा असं टोपामध्ये बनवून त्यांना मारावं लागतो एक एक कोपऱ्यामध्ये, तेव्हा ती मूर्ती एकदम फिट्ट बसते. आणि ॲक्च्युली हे जे दादा आहेत हे गव्हर्नमेंटमध्ये कामाला आहेत, विचार करा, म्हणजे कामाला असून सुद्धा ते इथं पण कामाला येत होते. त्यांना एका मूर्तीच्या पाठी पैसे भेटतात. हे कारागीर असतात, त्यांना पगार नसतो. हे लोकांना प्रत्येक मूर्तीच्या पाठी एक मूर्ती काढली तर, म्हणजे आता 500ची मूर्ती आहे तर त्यांना 100 रुपये असे भेटणार, असं असतं. 400 रुपये शेडचे नसतात, त्यामध्ये पण भरपूर काय काय सिमेंट कात्या वगैरे भरपूर काय काय असतो, मेहनत असते. तुम्हाला वाटत असेल की लय सोपं काम आहे, सोपं काम नाही आहे असं समजू नका. बघू शकता हा बाजूला साचा आहे, रब्बरचा साचा असतो, त्याच्या बाहेरून जे असतं बघा रब्बर आहे, त्या बाहेरून आहे त्याचं प्लॅस्टरचं असतं, ते कडक एकदम. ॲक्च्युली साचा बनवण्यासाठी तुम्हाला एक मातीची मूर्ती पूर्ण ओके बनवावी लागते. इथं नाही तर मी तुम्हाला दाखवली असती, बघू पुढे भेटली तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल मी नक्की. मस्त मस्त मूर्त्या आहेत त्यांच्याकडे पण, प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्हाला मूर्त्या बघायला भेटतील प्रत्येकाच्या. आणि बाईक आणि गाडी तुम्हाला घेऊन जावीच लागणार, कारण की एवढं चालावं लागतं. आणि हा माझ्या मित्राचा कारखाना आहे, तो थांबला आहे बघा, तो आता येईल, आता त्याच्यासाठीच थांबलो मी. त्याने मला बघितलं, तो पण आगरीच आहे. भरपूर दिवसांनी तो भेटला मला. याचं नाव विवेक आहे, त्याचा स्वतःचा कारखाना हा लाईनीत जो आहे दिसतोय तो. आता आपण आलो आहे फाटकजवळ मस्तपैकी आपली कोकणामध्ये गाडी जाणारी. खूप बरं वाटलं, कारण की ट्रेननी भरपूर दिवस झाले प्रवास नाही केला, पण ह्यावर्षी मी गणपतीला जाणार आहे तेव्हा ट्रेननीच जाणार. लाईनमध्ये सगळ्या गाड्या उभ्या आहेत. आम्ही जायच्या आधी 1 मिनटं फक्त लांबून आम्ही बघितलं आणि लगेच फाटक पडला. बघा आता गाडी येईल बघा आता. तर आता आपण पोचलो आहे दुसऱ्या कारखान्यामध्ये. हा ॲक्च्युली तिसरा कारखाना आहे आपला. बघू शकता तुम्ही, मोठा कारखाना आहे हा, पण मस्त वाटतो. हा शंकर भगवान गणपती बघा, नंदीवरती बसलेला गणपती आहे, त्या साईडला सिंहावरती बसलेला आहे, या बाजूला शंकर आहे. बघा ना, मस्त वाटतो एकदम. मूर्ती दिसण्यामध्ये अशी वाटते कोरी मूर्ती, तिला रंगवल्यावरती केवढी मस्त दिसेल. हा लालबागचा राजा आहे, तिला अजून प्रभाव नाही लावले, बिना प्रभावाचा आहे. प्रभाव असेल त्याची, तो त्या बाजूला जो लालबाग, तो पण बाजूला जो आहे तो पण लालबागचा राजा आहे.
बघू शकता हा पण कारखाना मोठा आहे. हा दगडूशेठ आहे पुण्याचा. त्या बाजूला आहे तो पण लालबागचा राजा आहे. म्हणजे तुम्हाला मी मगाशी बोललो प्रत्येकाकडे 2-3 पॅटर्न, तुम्हाला 3-4 पॅटर्नच बघायला भेटतील. हा तेजुकायचा गणपती आहे. किती मस्त दिसतोय गणपती बघा तुम्ही. पूर्ण गोडाम भरलेला आहे तुम्ही बघू शकता. आता हा काय राहणार नाही, यांचं एवढंच नसणार, यांचं भरपूर ठिकाणी असे म्हणजे गावागावामध्ये ठेवलेले असतात त्यांनी. हे लोक रोडला घेऊन येतात म्हणजे पब्लिकला दिसण्यासाठी की आमच्याकडे हे पॅटर्न आहेत ते पॅटर्न आहेत. ही पण मस्त मूर्ती वाटते राधाकृष्ण बघू शकता तुम्ही. राधाकृष्ण बोलतोय, कृष्णाची मस्त वाटते मूर्ती. रंगवलं सगळं गेम आहे ना यांचा रंगवल्यावरती असतो. यांना रंगवता आला पाहिजे फक्त बस, बाकी काय नाही. शंकर भगवान बघा मस्त हात आहे, बाजूला जटाबिटा एकदम मस्त उडताना दाखवलेली आहे. तिथून आलो आम्ही डायरेक्ट लंच करायला पुन्हा. भरपूर आम्ही म्हणजे भूक एवढी लागत होती तर नाश्ता करून आपण पुन्हा निघालो पुढच्या प्रवासाला. बघू शकता बाहेर घरं आहेत बघा तुम्ही. वरती प्रत्येक घरामध्ये माळ्यावरती तुम्हाला गणपती दिसणार म्हणजे दिसणार. प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती दिसणार तुम्हाला बघू शकता. बघा आपण फक्त गणपतीसाठी सेट टाकला आहे. पूर्ण जिथे जाईल तिकडे तुम्हाला गणपती बघायला भेटणार बघू शकता. इथं पण आहे बघा. आता हा पण 4था का 5वा कारखाना आहे. इथं पण तुम्ही बघू शकता घरामध्ये गणपती आहेत. आतमध्ये लोक राहतात, बाहेर गणपतीसाठी एवढी जागा ठेवतात ते लोक. ॲक्च्युली काय त्यांचा व्यवसायच हा आहे त्यामुळे त्यांना म्हणजे करावंच लागतं. बघू शकता तुम्ही. हा बघा आता हा साचा म्हणजे ते साच्यामध्ये मूर्ती काढतात ते लोक बाहेर. पहिला ते तुम्हाला दाखवलं मगाशी ते प्लॅस्टरचे जे कडक असतात ते त्यांनी पहिला काढलं असेल. आता हा रब्बर आहे, आता हे खेचून काढावं लागतं त्यांना असं. ते पण एकदम हळूहळू खेचून काढावं लागतं नाहीतर मग ते म्हणजे जास्त काय होत नाही. पण हात वगैरे मग सोंड वगैरे असते जॉईंटमध्ये ती तुटते. कधी हात तर नसतातच जॉईंटमध्ये. कोणतीही मूर्ती असू दे त्याचा हात तुम्हाला दिसणारच नाही जॉईंटमध्ये कधीच. त्याचा कळस कधी जॉईंटमध्ये नसतो, कळस कधी असतो. सोंड असते, सोंड कधी जॉईंटमध्ये असते, तिला पण नीट करावं लागतं. आता हे जे तुम्ही बघताय ही प्रभावळ बनवत आहेत. जी गणपतीच्या पाठी जी प्रभावळ असते मोठमोठ्या मूर्त्यांना ती प्रभावळ ही बघू शकता तुम्ही. तुम्हाला तर आता आपण पोहोचलो आहे 6व्या कारखान्यामध्ये. आपण कारखान्यामध्ये तुम्हाला दाखवतो आता आपण जॉईंटिंग कशी करतात. आता शंकर भगवान आहे जॉईंटिंग कसं करतात तुम्हाला दाखवतो, हाताची सोंडीची वगैरे. चला
कसला मोठा पाऊस आलाय तुम्ही बघू शकता. आता मग या कारखान्यामध्येच थांबलो थोडंसं आम्ही. बघू शकता तुम्ही मोठा कारखाना हा पण. आता आम्हाला वाटलं इथंच आम्हाला थांबावं लागते काय, तसं मग आम्ही भिजत गेलो असतो फटाफट. पण पाऊस भरपूरच मोठा होता हा. बोललो भिजण्यापेक्षा जरा थांबूया बोललो इथं. मग थोड्या टायमाने लगेच पाऊस थांबला, म्हणजे 10-15 मिनिटांनी. मंदिर आहे मस्तपैकी. तर आता आपण दुसऱ्या कारखान्यामध्ये पण आलो आहे. दत्तगुरूंची मूर्ती बघा किती मस्त दिसते. यांचा पण गोडाऊन बघा. या बाजूला साच्याचं काम चालू आहे. आतमध्ये जास्त गेलो नाही कारण की पुढे भरपूर जायचं होतं. बघा प्रत्येक ठिकाणी आता या लोकांकडे 4 फुटाचे गणपती आहेत. असं हे बघा आम्हाला पाट वगैरे सगळं घ्यावं लागतं. पाट किती आहे, किती बाय किती आहे, हाईट किती आहे मूर्तीची. कारण की जे गणपती घ्यायला येतात ते लोक पहिला पाट विचारतात. कोणाच्या चाळीमध्ये गणपती जात नाही, कोणाचा पाट दरवर्षी एवढा असतो. त्यामुळे आम्ही एक जातो तर आम्ही एकदाच सगळ्यांचे मापा वगैरे घेऊन येतो. आता ही 4 फुटाची मूर्ती आहे बघू शकता तुम्ही. काम चालू आहे फटाफट. तर बालमूर्ती तुम्हाला बघायची असतील तर बघा तुम्ही इथं बालमूर्ती, बैलगाडा वगैरे एकदम मस्त काचेमध्ये पण त्यांनी रंगून ठेवलेले आहेत. एकदम स्कूलला वगैरे जाणाऱ्या अशा एकदम गणपतीचे छोटे एकदम प्रत्येक रूपामध्ये बनवून ठेवलेले आहेत. आता पुढे पण तुम्हाला दाखवतो मी. पुढे पण मस्त आहेत. तर आता आपण आलोय पुढे पण बघा तुम्ही बघू शकता बालमूर्त्या एकदम छोट्या. एकदम त्यांचा बॉडी कलर पण एवढा मस्त होता, ओरिजिनल एकदम वाटत होते. तर चला आपण पुढे जाऊया कारण की उशीर झाला आपल्याला भरपूर. कारण की रिटर्न आम्हाला गाडी पण भरायची आहे, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो आहे. ॲक्च्युली आज गाडी भरायला देणार नाहीत कारण की इथं गणपतीचा संप चालू आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्त्या ते लोक मुंबईला अलाउड करत नव्हते कारण की मुंबईमध्ये बंदी केली होती. पण आज त्यांची मीटिंग होऊन ती फायनली रिझल्ट त्यांचा लागला आहे. पण आज मीटिंगमुळे त्या लोकांनी आज गाडी भरून देणार नाहीत, फक्त बुकिंग ऑन करून देणार आहेत आपल्याला ते लोक. आता पुढे आल्यावरती रोडवरतीच ठेवलेल्या आहेत मूर्त्या बघू शकता. आतमध्ये माणूस पण जाऊ शकत नाही, एवढ्या जवळ मूर्त्या ठेवल्यात त्या लोकांनी. आणि आता ह्या मूर्त्या तुम्हाला बघायचं असेल तर 1 महिन्यानंतर तुम्ही बघायला येणार ना, तुम्हाला एक पण इथे जास्त मूर्त्या तुम्हाला बघायला भेटणार नाही. सगळं साफ होऊन जाणार आहे फटाफट. ॲक्च्युली एवढंच गोडाऊन नसतं त्यांचं, पाठीमागे एवढं मोठं गोडाऊन असतं. हे फक्त पुढे सॅम्पलला ठेवतात. पाठीमागे त्यांचे 1000, 2,000, 3,000 असे ॲडव्हान्समध्ये मूर्त्या असतात. प्लस ते लोक कंटिन्यू त्यांचं काम चालू असतं बघू शकता. बघा बाजूलाच बंगले वगैरे आहेत. ही पण मूर्ती बघा शिवाजी महाराजांची किती मस्त मूर्ती आहे. माझ्या घरात जो मूर्ती बसवत असते गणपतीची तुम्ही हीच बसवली असती. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज. ही निकेट बॉडी बोलतात ह्याला. ॲक्च्युली ओरिजिनल कपडे घालतात. चला तर आपण आता पुढच्या प्रवासाला लागूया. किती मस्त वातावरण वाटतंय, एकदा असं वाटतंय गावी चालू आहे. बघा तुम्ही प्रत्येकाच्या घराघरामध्ये तुम्हाला गणपती बघायला भेटणार इथे. आता आपण इथं पण मागच्या वेळी गणपती घेतला होता, यावर्षी पण बघूया इथे गणपती पॅटर्न असतात का नाही. आणि दरवर्षी याच्याकडे चांगल्या मूर्त्या असतात. तर बघू शकता याच्याकडे पण चांगल्या मूर्त्या आहेत. त्यामुळे तुम्हाला नीट दाखवतो
एवढे मोठमोठे गणपती आहेत. त्याच्या आतमध्ये पूर्ण पेंटिंगचे आहेत. बाहेर आतमध्ये बंगल्या बाहेर हे गेले बघू शकता. इथं पण पेंटिंगला ही व्हाईटवाली मूर्ती पेंटिंगला काढली त्यांनी. मोठी मूर्ती आहे भरपूर ही. हा मोठा कारखाना आहे आपण बघू शकता तुम्ही. लाईनीत गणपती तुम्हाला बघायला भेटणार. पहिला माळा दुसरा माळा. ॲक्च्युली हा माझ्या मित्राचाच आहे. आपण कारखाना हे त्याचाच दीपेश म्हणून आहे अमरापूरमध्ये फेमस आहे. त्याचाच आहे हा कारखाना. एवढा मोठा कारखाना आहे. एवढा मोठा फक्त त्यांनी गणपतीसाठी बघा तेवढे 2 फ्लोअर फक्त त्यांनी हे केलं आहे गणपतीसाठी बांधलं त्यांनी. तो पण आपण पुढे जाऊन येऊया जरा. लाईनीत तुम्हाला गणपती बघायला भेटत आहेत बघा. तर बघू शकता आता आपण विठ्ठल रुक्माईची मूर्ती बघा किती मस्त होती मधोमध. आणि ह्या साईडला पण मूर्त्यांचं काम चालू आहे. आता हे काका जे आहेत ते प्लॅस्टर टाकतात त्या पाण्यामध्ये आणि ते प्लॅस्टर थोडं बारीक करून त्या मूर्तीच्या रब्बरवरती ते लोक लावणार. हे सगळ्या सिमेंटच्या गोण्या आहेत बघू शकता. माल बघा कसा ठेवला. गणपती बघा ठेवायची टेक्निक बघा किती भारी त्यांची. एकावर एक न तुटता न काय करता. ती पण मूर्ती बघा केवढी मोठी आहे मस्तपैकी. तर आता तुम्ही विचार करा असेल हे काय हा साचा आहे रबरचा. त्याला पॅक केलं आहे आणि त्याच्यावरतून आता ते प्लॅस्टर टाकत आहेत. आणि हा साचा आहे मूर्त्यांचे हात असतात ना हाताचा आहे बघा. छोटा हात मोठा हात म्हणजे प्रत्येक साईजचे हात असतात. तर हाताचा साचा आहे हा. बघू शकता तुम्ही कसं एकदम ते ठोकतात का कारण की प्लॅस्टर प्रत्येक कोण्यामध्ये गेलं पाहिजे त्याच्यामुळे. काळा चौकीचा महाराजा आहे ना.
किती फुटाचा? गणेश चल. अक्षरशः आम्ही वैतागलोय, एवढं फिरलोय ना. पाऊस येतोय जातोय बघा. वरती बघू शकता. आता ऊन पडले पुन्हा. अजून 1 तास जायला आम्हाला. प्रत्येकाच्या घराघरामध्ये जावं लागतं गणपती बघण्यासाठी. बघू शकता बघा. आता हे पाठीमागे घर आहे, त्याच्या पुढे गणपती आहेत. इथं या साईडला बघा, इथं गणपती आहेत, पाठीमागे घर आहे. इथं गणपती आहेत, पाठीमागे घर आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये जावं लागतं. प्रत्येकाच्या घरामध्ये पॅटर्न वेगवेगळे आपल्याला बघायला भेटतात. तर बघू शकता तुम्ही, गणपतीसाठी 3 माळ्याचा बंगला बांधला आहे. प्रत्येक फ्लोअरवरती तुम्हाला गणपती बघायला भेटेल. आता कमी आहे, त्या आतमध्ये जास्त ठेवले असेल त्या बाजूला त्यांनी. हे बाहेर तुम्हाला असं छोटं वाटतंय, पण भरपूर जागा आतमध्ये. हे बाहेर आम्ही पॅटर्न बघत होतो, त्यांच्याकडे कोणते कोणते आहेत, कोणते कोणते नाही. त्यानंतर आम्ही थोडंसं आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यावरती पण तुम्हाला दाखवतो. देवीची मूर्ती पण आहे बघा, मस्त देवीच्या मूर्त्या पण काढून ठेवल्यात त्यांनी. तेव्हा कोपऱ्यामध्ये पण आहे देवीची मूर्ती. सगळे लोक देवी यायच्या आधी हे बघा, इथं पण देवीच्या मूर्त्या आहेत. गणपती अजून आले आणि त्याच्या आधी यांच्याकडे देव्या तयार झाले. मस्त मूर्ती ही पण 7.5-8 फुटाची मूर्ती आहे ती. आणि हा कात्या आहे. कात्या असा आहे ते ह्याच्यासाठी खोलतोय तो की सुटसुटीत झाला पाहिजे. गणपतीमध्ये कानाकोपऱ्यामध्ये गेला पाहिजे प्लॅस्टर बरोबर. साचे बघा कसे उभे करून ठेवलेत त्यांनी. लाईनीत त्यांनी साचे उभे करून ठेवलेत, तुम्ही बघू शकता. गणेश मामा माझा फोटो काढवता मूर्त्यांचे, कारण की पब्लिकला दाखवायला लागतं. आमच्याकडे कस्टमर येतात, त्यांना दाखवावं लागतात. मस्त मूर्ती आहे बघा ना, तुम्ही बघू शकता. बालमूर्ती बोलतात त्यांना. लाईनीत ट्रॅक्टरवाली पण आहे, गौरी गणपतीची सारखी पण आहे. पुन्हा बाईकवर बसलेला आहे राजा टाईपमध्ये मोदी. हे वैतागलेत, वाजले दुपारचे 3. सगळेजण आता रेडबुल पित आहेत, बघू शकता तुम्ही. लोकेशन एवढा भारी आहे. ओके ओके, आता एनर्जी येणार तुला. मित्रांनो, गरम एवढं झालंय ना. पाठी बघू शकता तुम्ही, तलाव आहे. असं वाटतं जाऊन तिथं आंघोळ करावं. मस्त एकदम थंड थंड. बघू शकता गणेश मामा आमचा. चला आता आपण पुढे जाऊया. मग पुढे जायचं आता. पुढे जाऊ आता. आहे का पण गणेश नक्की पुढं? 1-2 कारखाने आहेत रे, ते बघून निघू मग परत आले. ठीक आहे, चला मग आता मामा बोलतोय पुढे आहे म्हणून गणपती. पुढे पण जाऊन बघून येऊया नक्की आहे का नाही. तुम्हाला एकदा दाखवतो समोरचा व्ह्यू बघा. तुम्ही लोकांचं आतमध्ये घर आहे आणि बाहेर गणपती ठेवले. प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती आहेत. आता आम्ही अमरापूरला कळवे म्हणून बोलतात, तिकडे आलो आम्ही आता. आतमध्ये घर आहे, बाहेर गणपती आहेत. संध्याकाळचे 4 वाजले तरी आम्ही अजून जेवलो नाही. एका मूर्तीसाठी फक्त आम्ही थांबलोय. बाकीच्या मूर्त्या आमच्या सगळ्या बुकिंग झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, हे बघा. किती 1.5 फुटाचा किती झाला. मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल गणपतीचा कारखाना म्हणजे एकदम म्हणजे असं एकदम सोप्या पद्धतीने असतं, पण खरं सांगतो पूर्ण आहे ना दिवस जातो. इथं तर दिवस जातोच, पण पुन्हा आपण कुठं कारखान्यामध्ये एवढी मेहनत असते ना एका मूर्तीच्या पाठी. हे फक्त गणपतीवाल्यालाच माहीत असेल. फक्त घेताना काय लोक काय बाबा 2,000चे बोलणार 1,500 रुपये, पण आम्हाला माहिती आहे की मेहनत त्यामध्ये काय आणि काय नाही. आणि यावर्षी गणपती एवढे महाग झालेत ना, म्हणजे 500चा गणपती डायरेक्ट 1000ला झालाय. 1000चा गणपती डायरेक्ट 2000ला झालाय. आता आम्ही स्वतः म्हणजे वायटिंग करून म्हणजे अशी रफ मूर्ती आणून आम्ही स्वतः बनवतो. जे कलरवाले मूर्ती आहेत त्यांचे ते काय प्राईस वाढले असेल काय माहिती नाही. 4 वाजले तरी आम्ही अजून जेवलो नाही. ते एका मूर्तीसाठी फक्त तो जेवायला गेलेत. बघू आता तो आल्यानंतर कळत. थोड्या टायमाने मग आम्ही जेवायला जाणार आहे.
जेवण झाल्यानंतर मग नंतर आम्ही मुंबईला निघणार आहे. सकाळी 4 वाजता निघालो आम्ही. तिकडून निघता पण आम्हाला 5:30 वाजले. शेवटी 4ला उठलो. नंतर 5:30 वाजलेच आम्हाला निघता कारण की मामा जरा लेट आला त्याच्यामुळे. चला भेटू आपण आता डायरेक्ट जेवणाची इथे भेटू, नाही तर आधीमध्ये एक आपला व्हिडिओ निघेल छोटासा, बघू. तो चक्र पण लोट्यावर आहे तो. तर आता आपण मूर्ती बघत आहे साच्यामधून कशी बाहेर काढतायत. तुम्ही बघू शकता हे प्लॅस्टरचे मजबूत साचे आहेत, ते पहिला बाहेर काढतात. त्यानंतर तो आतमधला रबर कोटिंग केलेला तो साचा आहे तो बाहेर काढणार. आता तो हळूहळू खेचणार. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो 1 मिनटं बघा पुढे. आणि ते ठेवायला पण बरोबर जागेवर लागतं. ते बरोबर काढतात तसं ठेवतात जागेवर. बघा तुम्ही आता खेचेल बघा पाठून त्याला कटिंग केलेला असतो. पाठून तो कटिंग केलेला तो भाग पहिला खेचायचा. तो भाग खेचल्यानंतर पहिला फोडून पण बरोबर कट टू कट खेचायचा त्याला, कारण की त्याचे दात वगैरे एकदम हलके असतात, ते तुटतात. आणि मुकुटाचा पण जो वरचा पॅसेज आहे तो पण हळू खेचायला लागतो, कारण की तो पण तुटेल म्हणून. बघू शकता तुम्ही बरोबर कट टू कट काढायला लागतं त्यांना. आता तोंडाच्या इथून घेतील खाती हळूहळू काढून खेचून त्यांना तशी पण टेक्निक असते. बघू शकता तुम्ही ते बरोबर कॉर्नरला हात टाकून बरोबर तो रबर बरोबर खेचतात. खेचला बघा त्यांनी, हाताच्या इथपर्यंत आलाय, आता पोटापर्यंत आलाय. बघू शकता तुम्ही मस्त त्यांनी साचा काढलाय. आता हा जे घेतलं त्यांनी हातामध्ये ते आता सोंडेचं लावलं त्यांनी. जे म्हणजे जी नॉर्मल साईड असते ती तुटते, तिला जॉईंट करायला लागते पुन्हा. बघू शकता त्याचे 4 हात तर नाही, 4 हात ते साच्यामध्ये असतात. तुम्हाला मगाशी दाखवलं मी ते हाताचे साचे छोटे छोटे. बघा मस्त खेचला रबर, झाली मूर्ती तयार. मग तर तुम्हाला आता मी दाखवतो साक्षात ती घरामध्ये गणपती कसे ठेवतात. हा घराचा बाहेरचा पॅसेज आहे बघा. बघू शकता तुम्हाला मी बोललो एक व्हिडिओ दाखवूया ज्यांना. बघा ते रूम केवढा मोठा आहे, त्यांचा बंगला आहे ॲक्च्युली, डबल माळ्याचा. बघा बेडरूम म्हणजे त्यांचा जो दुसरा हॉल आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी गणपती ठेवलेत. पेंटिंगचे मूर्त्या आहेत ॲक्च्युली ह्या. तर आता आम्ही हमरापूरवरून निघालो. हमरापूरवरून सगळे गणपती बुक वगैरे करून संध्याकाळचे आता 6:30 वाजलेत. तर हॉटेलवरती लंच करण्यासाठी थांबलो आम्ही, कारण की सकाळी नाश्ता केला होता त्यानंतर आम्ही काय खाल्लंच नव्हतं. भूक एवढी लागली ना, ऊन तर एवढं पडले का 10-15 बॉटल आमच्या बिस्लरीच्याच झाल्या असतील फक्त. त्याच्यामुळे आता जेवण वगैरे जेवलोच नाही, एवढी भूक लागली आम्हाला तुम्हाला काय सांगू. आता हॉटेल पण एवढे पाठीमागे होते. हॉटेल पण पाठीमागे होते, पण सगळे चायनीज वगैरेवाले होते. तर चायनीज वगैरे नको, आम्हाला खायचं नव्हतं, नॉर्मल जेवण जेवायचं होतं. तर आता नॉर्मल जेवण आम्ही आता मागवलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल लोकांच्या घराघरामध्ये किती म्हणजे गणपती असतात. हमरापूर पेनला तर आम्ही गेलो नाही, पण हे सगळं हमरापूरचं तुम्हाला मी मार्केट दाखवलं आहे. तर बघितलं असेल तुम्ही लोक, म्हणजे हे लोक घरामध्ये गणपती बनवतात. म्हणजे प्रत्येक यांच्या घरामध्ये एक तरी माणूस गणपती बनवताना भेटेलच, अशी माणसं आहेत म्हणजे तिकडे. तर तुम्ही हा व्हिडिओ कसा आवडला तर तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. याच्यापुढे पण तुम्हाला अजून मूर्त्या कशा बनवतात कसे नाही ते तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये सांगेल. आता तर आपला एक छोटासा ब्लॉग होता आपला. तर नक्की आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा. भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.